तर फ्रेंड्स बघू शकता, हे आहे हिंगणाचं झाड आणि हिंगणाच्या झाडाचा काय उपयोग आहे मी ती सांगणार आहे. इकडं बघा, ह्या झाडाला एक हिंगण वरती आलेला आहे, तुम्हाला मी ती दाखवते. आणि तुमच्याकडे हिंगणाचा काय उपयोग करतात सांगा. तर बघा, तुम्हाला दिसलं का नाही नक्की सांगा ते हिंगण. आणि ते तर मी हातात घेऊन दाखवणारच आहे. हे बघा, छोटं झाड आहे, त्याचे हिंगण गळून गेलेत भरपूर पाऊस झाल्यामुळे. हे चाललेले हिंगण आणायला, कारण हिंगणाचा उपयोग आमच्याकडे पिठाच्या डब्यामध्ये टाकायसाठी करतात. हे बघा, कुत्र ह्यांनी शिट्टी वाजवून बोलवून घेतले. मला लय राग येते कुत्र्याचा, कारण मला आवडत नाहीत पाळीव प्राणी. तर बघा, आता हे चालले तरीही बोलवते, हटकून चिडीला आणण्यासाठी तसं करतायत. तर आपण हे बघा, रोड कसा आहे, हे रोडचे काम चालू आहेत. बरेच दिवस दादा वारण्याच्या आधी हे काम चालू होतं. आम्ही वॉकिंगला जात होता तेव्हा पण दाखवलं होतं मी तुम्हाला रोड. आणि हे अजून रखडलंय काम बघा, दादा गेल्यामुळे हे असं मला तर वाटते रखडलंय काम. तर चला असो, पलीकडं शेती आहे तिथं, आणि तिथं काढून टाकले हिंगणाचे झाड. हे चाललेत. ज्या वेळेला झाडावरती रोडच्या कडेला होते, जेव्हा रोडचं काम नव्हतं त्यावेळेला आणा म्हणलं होतं, कारण पिठाच्या डब्यात टाकलं तर पुरवायला येतात पीठ असं म्हणतात. आमच्याकडं असं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये टाकतात. तर तीच मला माहिती आहे. आता बघा, मी तुम्हाला हिंगण दाखवते. तर यांनी फेकलंय, हो का, हे काळं पडलंय हिंगण. असं जमणार नाहीये, कारण पिठामध्ये आळ्या होऊ शकतात. आणि आता 4 दिवस भरपूर बारामतीमध्ये पाऊस होऊन गेलेला आहे मधी, त्यामुळे हे गळालेत. तर बघा, हे शेतामध्ये कुठेही बांधाच्या कडेला असतात हिंगणाचं झाड. आणि हिंगण आमच्याकडे तसा उपयोग करतायत पिठामध्ये. तुमच्याकडे कशासाठी उपयोग करतात नक्की सांगा. हे बघा, शेती रोडच्या कडेला होती, काही शेती रोडमध्ये गेलेली आहे. आणि हे काम बी रखडलंय. हे बघा, बघतात तसल्या अडचणीत कसलं ऊन पडायलंय आता, आणि असल्या उन्हाचं बघायले भीती वाटतेय, काहीतरी साप वगैरे निघल त्याच्यात. हे काय घाबरत नाहीत. हे बघा कसं रोडचं काम आहे, आणि असल्यात ना मला काय चाला येत नाही. आम्ही कंटिन्यू पहिलं वॉकिंगसाठी इकडे येत होतो, आता बंद केलंय कारण हे रोड असं खोलले. तर बघा, ह्यांनी हिंगण आणलेले आहेत फायनली. आणि तुम्ही बघा, हे हिंगण तुम्हाला ओळखायला येते का? तुमच्याकडे काय उपयोग करतात हे हिंगणाचा नक्की सांगा. आणि हिंगण तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे तर हिंगण म्हणतात. हे बांधाच्या कडेला येते झाड. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा, आणि काय उपयोग करतात तेही सांगा. तर चला फ्रेंड्स, आम्ही जातो घरी.